तर सामन्याला सुरुवात गोलंदाज साजन गोलंदाजी मार्क वरती. क्वालिफाईड मॅच आजच्या दिवसामधील आणि पहिलाच चेंडू नो बॉल. पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि फ्रीट असेल. जितू आणि प्रयाग ही सलामीची जोडबोली मित्रांनो आपण पाहतोय. अतिशय चांगल्या दर्जाची कामगिरी दोन्ही फलंदाजांनी आज पूर्ण दिवसभरामध्ये दाखवली आणि आता देखील या शेवटच्या क्रुशियल एक नॉकआउट मॅच मध्ये निश्चितच त्याच परफॉर्मन्स त्याच प्रदर्शनाची नितांत गरज आहे सध्या बाटाले गावाच्या प्रेक्षकांना आणि कॅप्टनला देखील. यावेळी मात्र फ्रीटचा बॉल जरूर होता. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक क्विक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली. धावसंख्या 2 वरती. राजन थळे आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय. साजन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय. प्रॉपर टायमिंग देखील या ठिकाणी जुळाले परंतु काय झेल स्वीकारले. वॉड कॅच. अतिशय चांगला झेल मनीषने त्या ठिकाणी स्वीकारलाय. कॅच ऑफ द डे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजच्या दिवसभरामधली अतिशय चांगली कॅच आणि ती देखील प्रयाग मालीशी. साजन ब्रेक थ्रू जरूर मिळवला या ठिकाणी. मोठा विकेट इथे बाद केला. इथे स्वीप शॉट फुलटॉस बॉल हा देखील इथे प्रयत्न करताना जरूर दिसलाय क्षेत्ररक्षक परंतु हा बॉल निघेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. केवळ याच्यासाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. जर ड्राईव्ह मारून झेल स्वीकारली तर 9 स्टार ग्रुप आणि प्रतीक पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. फुलटॉस बॉल स्वीप केला. स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये हा बॉल अगदी ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देणारा हा स्ट्रोक आपण पाहिला जितू मालीच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा साजन. यावेळी ते मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल जातो शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक लॉंग स्टॉपला भावेश आहेत. एकदा मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या 9. नवीन फलंदाज हेमंत आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. उद्या देखील भरपूर चांगले चांगले संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. यावेळीचा बॉल अगदी रायझिंग डिलिव्हरी पडल्यानंतर अधिक टॉसअप झाला. गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर अधिक उंची त्या बॉलने प्राप्त केली आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला. उद्याच्या दिवसामध्ये बिग मॅच मोठा सामना आपण पाहणार आहोत. गावदेवी ओवली विरुद्ध गावदेवी अंजूर सिनियर पूल मधून हा सामना आपल्याला उद्या पाहायला मिळेल. यावेळी फुलटॉस बॉल आहे. स्ट्रेट बॉलर बॅक ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक धावतोय केवल आणि इथे मात्र पहा अतिशय चांगले बॅकअप मनीषचं. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण इथे करत असताना दाद द्यावी तितकी कमी आहे या क्षेत्ररक्षणाचे. दोन धावा त्या ठिकाणी कंप्लीट आणि 2 या धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या एकंदरीत फलकावर 11 धावा. एक गडी ते बास झालाय. निश्चितच 1 षटक कंप्लीट आणि 11 धावा म्हणजे जवळजवळ 1चा आकडा पूर्णपणे स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित उद्या दिवसामध्ये गावदेवी ओवली विरुद्ध गावदेवी अंजूर अशी लढत सकाळच्या सत्रामध्ये ठीक 9 वाजता लागणार आहे. बघा लाईव्ह जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती असेल आपण 9 वाजता 8:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे मैदानावरती. गावदेवी ओवलीचे कॅप्टन आणि गावदेवी अंजूर. त्यानंतर सेकंड मॅच गावदेवी वेहले विरुद्ध शेलूमाता वर्ल्ड. त्यानंतर 3ऱ्या सामन्यामध्ये आपण एकविरा मानकोली विरुद्ध जय बजरंग घोरसई ए. त्यानंतर मोहन मास्टर कासार वडवली विरुद्ध जय बजरंग भावाळे ही 4थी लढत आपण पाहणार आहोत. त्याबरोबर 5वी लढत केवनी दिवे औकिया आणि दत्तकृपा
माशिरी नगर पिंपलास या दोन संघादरम्यान असेल तर 6वी लढत उद्या दिवसामधील जयदुर्गा सुरई विरुद्ध त्रिशा 11 नवघर या दोन संघादरम्यान असेल. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल लाईव्हच्या द्वारे, जर तुम्ही हे सामने निश्चितच अनुभवत असाल तर प्लीज जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेनुसार तुम्ही ते रिपोर्टिंग करायचे आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज बॉबी आलाय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळी पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल येतोय मिड विकेटला, परंतु थोडंसं जजमेंट चुकीचं झालं. परंतु मनीष सर्वत्रच आज मात्र बॅकअप करताना दिसतोय. क्षेत्ररक्षण म्हटलं तर धावसंख्या 2 ने पुढे पुन्हा एकदा सरकेल. धावसंख्या 13. बॉबी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र सुरेख फटका, व्हॉट अ शॉट ऑफ इव्हनिंग, फंटास्टिक स्ट्रोक. चितू मालीच्या बॅट मध्ये निघालेला हा धमाकेदार लॉंगो बॉडी लाईनच्या बाहेर निघालेला षटकार. अगदी बॉलच्या मेरिट नुसार इथे खेळताना दिसला. बॉल कुठेतरी थोडासा लेंथ पुढे सरकवली, अधिक स्विंग प्राप्त करण्याचा प्रयत्न केला बॉबीनं, आणि परंतु त्या स्विंगला ओळखलं आणि निश्चित विथ द टर्न त्या बॉलला पाठवलं लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर. आज मात्र सर्व मॅच मध्ये जितून खूप चांगली बॅटिंग केली आहे, सर्वांची मनं जिंकली आहेत. एंटरटेनमेंट मनोरंजन करणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. यावेळी पुन्हा एकदा सुरेख फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट. अगदी आपण पाहिलं तर आपल्या मनगटाने त्या ठिकाणी फक्त रिस्टच्या साह्याने फक्त ड्राईव्ह केलं होतं स्ट्रेट टू लॉंग ऑफ फिल्डर कडे. त्या दरम्यान एक सिंगल मिळाली आहे. 20 रन्स, 20 धावा धावफलकावर. हेमंत तिसऱ्या क्रमांकावरती जो फलंदाजी करण्यासाठी आलाय त्याच्याकडनं देखील खूप साऱ्या अपेक्षा जरूर आहेत. यावेळी शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉल आलाय कुठेतरी. आता एका बाजूने जर ज्यावेळी तुमचा एखादा फलंदाज चांगली बॅटिंग करत असेल, चांगला रोल प्ले करत असेल, तर निश्चित त्या फलंदाजाला जास्त काळ स्ट्राईक देणं देखील तितकंच गरजेचं असतं. म्हणजे तालमेल असणं फार गरजेचं असं दोन्ही खेळाडूंमध्ये. ज्यावेळी जे खेळपट्टीवरती दोन फलंदाज खेळत असतात, आपण पार्टनरशिप पाहिली होती राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची. निश्चित आपण पार्टनरशिप पाहिली होती सध्या तरी केन विलियमसन आणि रॉस टेलरची पार्टनर. एका बाजूला जितू माली चांगले स्ट्रोक त्या ठिकाणी प्ले करतोय, चांगला खेळ दाखवतोय, परंतु त्याला कुठेतरी आता एका अँकर रोल प्ले करणाऱ्या खेळाडूची गरज आहे. परंतु तो रोल आता हेमंतला इथे कसा प्ले करायचा आहे हे स्वतःला आता ठाऊक असणं गरजेचं आहे. परंतु 2 बॉल डॉट आलेत बॉबीच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक. यावेळीचा बॉल थोडासा अधिक बाहेरच्या दिशेने निघतोय, पंच वाईड बॉलचा इशारा करतायत. एक अवांतर आता इथे जोडली जाईल धावसंख्या एका धावेच्या मदतीने. 21 धावा, 21. यावेळी अधिक वेग टाकण्याचा प्रयत्न, इथे देखील लाईन चुकीची आहे. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. लगातार 2 अवांतर धावा खर्च केल्या. धावसंख्या 22, 22 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना यावेळीचा बॉल पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, पूर्णपणे कमबॅक करणारे हे षटक आपल्याला पाहायला मिळालं बॉबीच्या माध्यमातून, आणि ती गरज देखील होती. कुठेतरी वाटलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये जितून देखील चांगली बॅटिंग केली आहे. ह्याही ओव्हरची सुरुवात जितून खूप चांगली केली होती, परंतु त्यानंतर बॉबीने काय कमबॅक केलंय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती चिनुदादा व्हेले अगेन्स्ट भाटले. ही क्वालिफाईड मॅच मित्रांनो आपण पाहतोय. सुपर 3 मध्ये पोहोचणारा संघ, पहिला संघ 9 स्टार ग्रुप गावदेवी चषक व्हेले मधील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो आज की शाम किसके नाम हे जरूर आता आपल्याला पाहायला मिळेल काही क्षणातच. नवीन गोलंदाज अनिकेत आलाय गोलंदाजी करण्यासाठी. जितू अजूनही मैदानामध्ये चांगला रोल प्ले करतोय आणि शेवटपर्यंत जरूर खेळ करण्याचा प्रयत्न करेल. यावी फुलटॉस बॉल, व्हॉट अ शॉट, फॅंटास्टिक स्ट्रोक, बैठक स्लॉक स्वीप, बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार.
सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. फक्त टायमिंग त्या फटक्यामागे आपल्याला पाहायला मिळालं. प्लेसमेंट देखील लाजवाब होती. बॉडीवरती टाकण्याचा प्रयत्न केला अनिकेतनं आणि त्याचा फायदा उचलला. याही वेळी बॉल शॉर्ट ऑन पूल केलाय. उंची जास्त आहे आणि लांबी ही पुरेशी इथे पूर्ण करत असताना अजून एक धमाकेदार स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा षटकार जितूच्या बॅट मधून. वैयक्तिक 29 धावा या ठिकाणी जितूच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. आजच्या दिवसामध्ये एक अर्धशतक देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं आणि याही मॅच मध्ये त्याच प्रकारे त्याच अंदाजाने इथे बॅटिंग करत असताना अनिकेत वरती आता प्रेशर असेल. लगातार 2 षटकार आलेत आणि तो प्रेशर स्पष्टपणे इथे दिसत असताना व्हाईट बॉल इथे हाताळलाय. अनिकेत दबावामधनं आता बाहेर निघावं लागेल परंतु जितू इथे मात्र शांत होत नाहीये. जितूला शांत ठेवणं सोपं नाहीये आणि निश्चितच अक्षरशः बरसताना दिसतोय आणि गोलंदाजांवरती तुटून पडताना दिसतोय. लगातार 3 षटकार अनिकेतच्या गोलंदाजीवरती आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 41 धावा. आज दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? माफ करा 42 धावा झाल्यात धावफलकावरती. धावसंख्या 42 फलकावरती लागल्यात आणि वैयक्तिक 5 षटकार आतापर्यंत जितूच्या बॅटमन आपल्याला पाहायला मिळाले आणि हा 6वा देखील जरूर निघालाय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 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 आणि षटकार. फक्त षटकारांमध्ये आता इथे डिलिंग होत असताना अनिकेतच्या ओव्हर मध्ये घरच्या मैदानावरती घरच्या पाठीराख्यांना कुठेतरी आता जरूर निराश इथे करत असताना अनिकेत दिसतोय. चार षटकार आता राऊंड विकेटने अँगल चेंज करण्याचा प्रयत्न आणि 5वा देखील. 5 चेंडू आणि 5 षटकार. आता अजून एक नवीन विक्रम होईल का? वैयक्तिक 47 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 54 आणि वैयक्तिक 47 या धावसंख्येवरती जितू माली. आजच्या दिवसामध्ये त्याच्या नावावरती दुसरं अर्धशतक होईल का आणि 6 चेंडू 6 षटकार लागण्याचा विक्रम देखील होईल का याच्याकडे आता लक्ष लागलंय. राऊंड विकेट. यावेळी मात्र सुरेख लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव मिळते. षटक समाप्त होते. तिसरं 55 धावा 3 षटकांच्या अखेरीस. निश्चितच 5 चेंडू आणि 5 षटकार देखील ठोकण्याचा विक्रम आज जितून इथं प्रस्थापित केल्या. निश्चितच शेवटचा अंतिम षटक गोलंदाज नील आलाय. यावेळी पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातोय टिपी स्क्वेअर लेगला. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी.
एकच धाव मिळेल. धावसंख्या 56. अठ्ठेचाळीस वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. यावेळी फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला टर्न केलाय. एक धाव जरूर मिळेल त्या ठिकाणी. निश्चितच कुठेतरी आता ह्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. इथे देखील लेन चुकीची होती. निश्चितच 69 हा उच्चांक निश्चित जितून प्रस्थापित केला होता आजच्या पहिल्याच मॅच मध्ये या स्पर्धेत अंजूरच्या अगेन्स्ट. आणि यावेळी पुन्हा एकदा अर्धशतकावरती आहे. आजच्या दिवसामधील दुसरा अर्धशतक कंप्लीट करेल का? आणि यावेळी मात्र बॉलला पुल केलाय. शॉट ऑन पुल अँड पॉवरफुल. दुसरा अर्धशतक जितूच्या नावावरती निश्चितच. आणि बॅट या ठिकाणी उंच करून अभिवादन स्वीकारत असताना वेल प्लेड जितू माली. एकाच दिवसामध्ये 2 अर्धशतक इथे ठोकणारा फलंदाज भाटाळे संघाचा. निश्चितच भाटाळे गावाचा हा तारा इथे चमकत असताना, कोहिनूर हिरा इथे चमकत असताना. बासष्ट धावा धावफलकावरती इथे लागल्यात. वैयक्तिक 55 या धावसंख्येवरती जितू इथे खेळताना दिसतोय. आज अक्षरशः वेले गावाच्या खेळाडूंवरती बरसलाय, त्यांच्याच मैदानावरती. निलू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा टर्न होतोय. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, खूप चांगला फटका आलाय, परंतु यावेळी मात्र इथे क्षेत्ररक्षक चुकी करत नाही आणि फलंदाज बाद होतोय. एक विध्वंसक वादळी इनिंगचा अंत अखेरकार इथे लागत असताना, जितू मालीच्या इनिंगला इथे फुल स्टॉप लागत असताना. वेल प्लेड. आणि निश्चितच स्टँडिंग ओवेशन दिले जाते ज्या प्रकारे त्याने फलंदाजी इथे केली आहे. यावेळी अजून एक चांगला चेंडू. आज मात्र हेमंत कुठेतरी स्ट्रगल करताना दिसलाय, खेळपट्टीवरती चाचपळताना दिसलाय. निलूने चांगले कमबॅक केलंय. मागच्या 3 ओव्हरच्या कंपॅरिझन मध्ये निलूचं षटक अतिशय चांगलं पडलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी अतिशय चांगला चेंडू. षटक समाप्त होतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 62 धावसंख्या या ठिकाणी लागली आणि 63 या धावसंख्येचं लक्ष असेल सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी. निश्चितच अतिशय चांगली दर्जाची फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. खास करून जितून इथे इम्प्रेस केलं, प्रभावित केलं. निश्चित मी थांबतोय मित्रांनो, तुम्ही थांबू नका, कारण या 63 धावा कशा प्रकारे कंप्लीट केल्या जातील या ऐकूयात पुन्हा एकदा. आजच्या दिवसामधील शेवटचं सत्र पुन्हा एकदा उद्या आपण जरूर मिळणार आहोत याच मैदानावरती, याच ठिकाणी. खूप चांगल्या चांगल्या मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळतील, परंतु ही मॅच 63 धावसंख्येचं लक्ष्य कसं कंप्लीट केलं जाईल हे ऐकूयात मोहन भोईर सरांच्या आवाजामध्ये. थँक्स, धन्यवाद. समीर निश्चिताच्या स्पर्धेमधून ज्यानं सुरेख आणि सुंदरसा समालोचन केलं, त्या स्पर्धेमध्ये ज्याने सुरेख आणि सुंदरसा रंग भरला, सुमधुर आवाज ज्यांचा आपण ऐकला, ते म्हणजे सहकारी समालोचक समीर ठाकरे. एका विजयाचं लक्ष आपण पाहतो 63 धावांचं
निश्चितच खास करून सर्व प्रेक्षकांना ज्यानं मोहित केलं तर आपण एकमेव फलंदाज पाहिला जेतू. आजच्या स्पर्धेतलं खास एक वैशिष्ट्य पाहिलं ज्याच्या बॅटमधून सलग 2 हाफ सेंचुरी आपण पाहिल्यात. ब्रह्मदेव भाटाळे संघाचा जेतू यानं खरोखरच प्रेक्षकांना फार मोहित केलं होतं आजच्या स्पर्धेमधून. जेतू याच्या बॅटमध्ये आपण भरपूर धावा पाहिल्यात आणि याच अनुषंगानं ब्रह्मदेव भाटाळे 4 षटकांच्या अंती 62 धावा अर्जित करतो आणि विजयाचं लक्ष 63 धावांचं. आणि बघूया 63 धावांचं जे लक्ष आहे त्याचा गावदेवी वेळ्या संघ कशा प्रकारे पार करतोय. चेनू दादा गावदेवी वेळ्या संघ जर क्वालिफाय होतोय तर निश्चितच फुलाजी पाटील दगडूशेठ प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून त्या संघाला 2000 रुपयाचं रोख पारितोषिक आज जाहीर झालेलं आहे. लक्ष 63 धावांचं. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. भावेश आणि निलेश अशी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. तर सलामी गोलंदाज संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज पंकज. अंतिम सामन्यामधून जितू याने खरोखरच प्रेक्षकांना मोहित केलं होतं. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम फलंदाजी ज्या बॅट मधून आपण पाहिली तब्बल 8 षटकार अंतिम सामन्यामध्ये जितू याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. दुसरी हाफ सेंचुरीच्या बॅट मधून आपण पाहिली. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. भावेश आणि निलेश विजयाचं लक्ष 63 धावांचे 62 धावा झालेले आहेत आणि या 63 धावांचं लक्ष बघूया चैनू दादा गावदेवी बेळ या संघ कशा प्रकारे पार करतोय. या अगेन्स्ट ब्रह्मदेव भाटाळे संघ या 63 धावा रोखतो की काय. सलामी गोलंदाज पंकज आणि पहिला चेंडू मिस टाइम फटका आणि निश्चित थोडासा नो मॅन्स लँडवर आपण चेंडू पाहिला होता. अतिशय चांगला प्रयत्न यष्टीरक्षक जितू याचा जेल पासून थोडासा दूर चेंडू शॉट फायनलिंगला जातोय. आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची पिक केली जाते तोवर मिळतील मात्र फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धाव्याने भावेश आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतो. संघाचा श्रीगणेश्वर धावसंख्या होती ती बिनबाद 1. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची पेक आपण ब्लॉकमध्ये चेंडू निश्चित पाहिलं. यारकर पद्धतीचा चेंडू निश्चित आपण पाहिला होता. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. निलेशाच्या बॅट मधून अतिशय चांगलं डिफेन्सिव्ह फटका. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. आता निश्चितच गावदेवी वेळे चैनू दादा यांच्या नावाने जो संघ आहे त्या संघातील गोलंदाज 3 गोलंदाज अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजी निश्चित या ठिकाणी केलेली होती. 3 गोलंदाज आपण विचार केला फक्त आणि फक्त 30 धावा दिल्या होत्या. मात्र एकमेव गोलंदाज आपण पाहिला अनिकेत याला तब्बल 32 धावा ज्याच्या गोलंदाजी मधून आपण पाहिल्यात आणि तेच एकमेव कारण की ब्रह्मदेव भाटाळे तब्बल 62 धावा करतोय आणि 63 धावांचं आव्हान ठेवतोय. या ठिकाणी चेंडूला सुंदरसा ऑनचा फटका. 1 धाव कंप्लीट. पहिली धाव ती वेगाने प्राप्त झाली ती दुसऱ्या धावेचा मात्र मग आवरता आला नाही आणि दुसरी धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज कुठल्या प्रकारचा समन्वय झाले नव्हतं आणि या अनुषंगाने दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज भावेश संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकट मात्र या ठिकाणी धावशीत बाद होतोय. पहिला फलंदाज बाद होतोय वेळिया संघाचा. चला आपण वेळेवर पोहोचायचं त्या ठिकाणी लगेच. नेक्स्ट बॅट्समन मनीष. अगेन्स्ट गोलंदाज पंकज. चेंडूला अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि निश्चित चेंडू मात्र जातो सीमा रस्ते बाहेर. षटकार. लाईन जबरदस्त लवकर रीड केली चेंडूची. लाईन जबरदस्त लवकर रीड केली. चेंडूला एका रेषेमध्ये भिरकावून दिलं होतं आणि चेंडू ऑन साइडला जातोय.
सीमारच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक फटका आपण मनीषाच्या बॅट मधून पाहतोय. ज्या फटक्याची आवश्यकता आहे तोच फटका मनीषाच्या बॅट मधून येतोय. संघ धावसंख्या 60 पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 8. 63 धावांचं लक्ष्य आहे अगेन्स्ट पुन्हा एकदा पंकज. आणि या ठिकाणी मात्र थोडासा मिसफील्ड आपण पाहतोय. वारंवार थोडासा आउटफील्ड मधून चुका पाहतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 10. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 10. संत आणि सावध सुरुवात. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयापासून अजूनही तब्बल 53 धावा दूर आहे. नेक्स्ट नो गोलंदाज जितू. या स्पर्धेमधून ज्यानं अतिशय सुंदर फलंदाजी केली. आता बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. षटकारांची आतिषबाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली होती आता मात्र जितू या ठिकाणी गोलंदाजी दुरा सांभाळतो आणि बघूया गोलंदाजी करताना कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. स्ट्राईक रोटेट करतोय निलेश. नॉन स्ट्राईक आपण मनीषाला बोललो. मनीषच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. वाड शॉट अतिशय जबरदस्त टायमिंग आपण पाहिलं होतं. परफेक्ट टायमिंग चांगली ताकद फटक्यामध्ये पाहिली होती आणि चेंडू मात्र जातो आउट ऑफ पार्क. बरी नाईस स्ट्रोक. बरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका निलेशाच्या बॅट मधून जागेवरून चेंडूला फोर्स केला. चेंडू आउट ऑफ पार्क सीमारच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार येतोय. संघात धावसंख्या 7 पुढे सकते. धावसंख्या होते ती 16. एक जशास तसं उत्तर नेट टू नेट फाईट 2 संघामध्ये आपण पाहतोय. जरी लक्ष विशाल असलं तरी मात्र या विशाल लक्षाचा पाठलाग करताना एक जशास तसं उत्तर वेळे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जितू. स्ट्राईक रोटेट करतो निलेश. रनिंग व्हिडिओ अतिशय सुंदर आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू स्टिअर केला होता. चेंडू डीप थर्डमॅन सीमाच्याकडून ट्रॅव्हल झाला होता. सीमा लगत आपण चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केलं होतं आणि जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 पुढे सकते. धावसंख्या होते ती 18. 18 रन. लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जितू. रॅटम ओव्हरचा मारा. उल्यांचा चेंडू आणि निश्चित चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक बघूया एक्झॅक्ट काय घडलंय. चेंडू एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल झालाय. पंचांचा 6 धावेचा इशारा येतोय. बघूया चेंडू एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल झालाय. सॉरी मला वाटतं पंच पुढे एकदा 4 धावेचा इशारा करतात. 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. चौकार येतोय. चौकार संख्या धावसंख्या अजून येणारे चेंडू 15 आहेत. विजयासाठी अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. पंधरा चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच ज्याप्रमाणे ज्या चेंडूचा समाचार हवा तसा घेता आला नाहीये. निलेश याला एक लॉलीपॉप चेंडू फुल्यांचा चेंडू होता. ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न होता. फक्त मिळते 1 धाव. अगेन्स्ट पण एकदा जितू. थोडासा मिस टाइम फटका आपण पाहतो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आउट ऑफ इन्स्टा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित करत. तसा मिस टाइम फटका व्यवस्थित टाइम साधता आलं नव्हतं. चेंडू मिड ऑफला येतोय आणि आपल्या गोलंदाजीच्या ओघामध्ये चेंडू सुंदररित्या कलेक्ट केला जातो. जितूच्या माध्यमातून चेंडू कलेक्ट केला जातोय. कॉट बिहाइंड स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. निलेश षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. नेक्स्ट बॅट्समन जातो संघाचा संगणक साजन.
अगेन्स्ट. चला प्लीज आपण वेल कमी घ्या. धावसंख्या 23 आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथ ज्युतियाच्या माध्यमातून न्यू बॅट्समन साजन स्ट्राईक रोटेट करतोय निलेश. आणि या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रिट केली. चेंडूला एका रेषेमध्ये भिरकावून दिलं होतं. चेंडू व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमेच्या बाहेर जाणारा षटकार येतोय आणि या षटकाराने आता मात्र षटक क्रमांक दुसरा संपतोय. येणारे चेंडू 12 असतील आणि विजयापासून अजूनही 34 धावांची गरज. षटक क्रमांक दुसरा संपतोय. दुसऱ्या षटकार आपण विचार केला तर निश्चितच चांगली फलंदाजी खास करून निलेशाच्या बॅट मधून आपण पाहिली. आता पण धावसंख्या येते 29. एक जशास तसं उत्तर विशाल लक्ष जरी असलं तर विशाल लक्षाचा पाठलाग करताना बेळे संघाच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. आता येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 34. अतिशय सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक आपण गोलंदाज प्राग्याच्या गोलंदाजीमधून पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. परिपूर्ण चकित झाला होता फलंदाज साजन. वारंवार चुका साजनेच्या बॅट मधून पाहतोय. थोडस प्रेशर वाईज करतोय स्वतःला. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल केलंय. चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक आली आहे. वेल जज कॅच. निश्चितच थोडीशी निराशजनक कामगिरी महत्वाच्या सामन्यामधून साजण्याच्या माध्यमातून आपण पहिली 3 चेंडू पेस करतोय. कुठल्या प्रकारची धाव करता आली नाहीये. चेन्नई दादा वेळे संघ जर या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होतोय 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू निश्चितच शतकाला बीट करतो. चेंडू जातोय सी मार्शच्या बाहेर चौकार. येणारे चेंडू 8 असतील. विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. खराब चेंडू दिशांची चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतो. अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक धावेचा निर्बळ एक धावणी संख्या धावसंख्या एक धावणी पुढे सध्या धावसंख्या होते ती 34. येणारे चेंडू असतील 8. विजयापासून अजूनही 29 धावा दूर आहे. अतिशय अतितटीचा सामना आपण पाहतो. दोन संघांमधून जबरदस्त चुरस पाहतोय आणि दोन्ही संघ बेस्ट टाइम फटका आपण पाहतोय. बल जज कॅच निलेश. नेक्स्ट न्यू बॅट्समन 7 चेंडू शेष आहे. अजून विजयापासून 29 धावा दूर आहे. शेवटचे 7 चेंडू शेष आहेत. केवळ याच्या बॅट मध्ये आपण पाहतो अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका
अनसाईडला केलं जाते चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा मिड विकेट सीमाच्या बाहेर जातोय नेत्रदीपक षटकार केवल्याच्या बॅट मधून. आता या षटकाने थोडंसं कमबॅक होताना वेळ हा संघ आपण पाहतोय. धावसंख्या स्थाने येणारे चेंडू 6 असतील आणि विजयापासून 23 धावा दूर आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही सामना संपलेला नाही. येणारे चेंडू 6 असतील विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. नेक्स्ट गोलंदाज विनाश राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अन पुलचा फटका पण निश्चित फटका पाचतोय. प्रतिम झेल उत्कृष्ट पहिल्या चेंडूवर अविनाश ब्रेक थ्रू प्राप्त करतोय. महत्वाचा फलंदाज अनिकेत बाद होतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश स्ट्राईक रोटेट करण्याची संधी केवल याला त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिला अप्रतिम उत्कृष्ट फटका. येणारे चेंडू असतील 5 आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. मात्र ती अभिनेत्री क्षमता या फलंदाजामध्ये आहे. कारण की पहिल्या चेंडू मधून आपण पाहिला होता अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. केवल्याच्या बॅट मधून आपण पाहिलं होतं उत्कृष्ट फटका आपण पाहिलं होतं षटकार.